नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, तुम्ही जर का फर्स्ट इयरचे विद्यार्थी असाल आणि तुम्ही जर का फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला डी वाटू युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेत असाल तर तुमचा सिलेबस नेमका कशा प्रकारे असणार आहे, नवीन सिलेबस 2024च्या आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत। ए ग्रुप, बी ग्रुप काय असते, त्यानंतर तुमचे सब्जेक्ट कशा प्रकारे असणार आहेत, नवीन विद्यार्थ्यांना डी वाटू युनिव्हर्सिटीचा सिलेबस कसा आहे, त्यांनी स्टडी कसा केला पाहिजे, त्यानंतर कोणते कोणते रेफरन्स बुक वापरले पाहिजे, त्यानंतर कोणते असे चॅनल्स आहेत किंवा आपण सुद्धा त्याबद्दल व्हिडिओ टाकणार आहेत आपल्या चॅनलवर। सोबतच मित्रांनो, डी वाटू युनिव्हर्सिटी संबंधित सर्व अपडेट्स किंवा रजिस्ट्रेशन असेल, एक्झाम फॉर्म फिलिंग असेल, त्यानंतर तुमची रीचेकिंगचा रिझल्ट असेल, सर्व प्रकारचे रिझल्ट, सर्व ए टू झेड अपडेट्ससुद्धा आपल्या चॅनलवर वेळोवेळी येत असतात। त्यामुळे तुम्ही जर का डी वाटू युनिव्हर्सिटीमध्ये नवीन ॲडमिशन घेत असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला आतापासून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन, सर्व अपडेट्स डी वाटू रिलेटेड आपल्या चॅनलवर वेळोवेळी भेटणार आहे। सोबतच मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। काही प्रश्न असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात। तर चला मित्रांनो, जराही वेळ न वाया घालवता आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। सर्वात प्रथम मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर डी वाटू युनिव्हर्सिटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांच्या सिलेबसची PDF बघायला भेटत असेल। ही PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकतात। मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिटेल सिलेबस फॉर फर्स्ट इयर बीटेक प्रोग्राम ऑल ब्रांचेस। आता मित्रांनो, तुम्ही फर्स्ट इयरला येत आहात तर फर्स्ट इयरला तुम्हाला सर्व सब्जेक्टला, सर्व ब्रांचेसला जे सब्जेक्ट आहेत ते सर्व सब्जेक्ट तुम्हाला कॉमन असणार आहेत। आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात डी वाटू युनिव्हर्सिटी टीचिंग अँड इव्हॅल्युएशन स्कीम फॉर फर्स्ट इयर बीटेक ऑल ब्रांचेस, कॉमन टू ऑल ब्रांचेस हा सब्जेक्ट तुम्हाला असतो। आता ग्रुप ए आणि ग्रुप बी ही भानगड काय आहे तर बघा मित्रांनो, ग्रुप ए मध्ये जे आहे तुमचे कम्प्युटर रिलेटेड ब्रांचेस येत असतात आणि ग्रुप बी मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग कोर ब्रांचेस जे आहेत ते ग्रुप बी मध्ये येत असतात। आता मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रुप ए आणि ग्रुप बी वेगवेगळे आहे का तर बघा मित्रांनो, ग्रुप ए मध्ये जे सब्जेक्ट्स आहेत तेच तुमचे ग्रुप बीला असतात। फक्त काही विद्यार्थ्यांना फर्स्ट सेमिस्टरला सब्जेक्ट असतात आणि काही विद्यार्थ्यांना सेकंड सेमिस्टरला ते सब्जेक्ट जे आहेत ते येत असतात। आता तुम्ही जसं की या ठिकाणी बघू शकतात, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर डी वाटू युनिव्हर्सिटीमध्ये येणार आहात तर तुमच्या ॲकॅडमिक्स कसा असणार आहे हे आपण पहिले बघूयात। मित्रांनो, तुम्हाला जे आहे CA1, CA2 आणि मिड सेमिस्टर अशा प्रकारे 3 जे आहेत तुमची चाचणी परीक्षा आपण त्याला म्हणू शकतो, किंवा जे आहे 20-20 मार्क्सचे पेपर तुमचे जे आहेत ते होत असतात। मित्रांनो, CA म्हणजे काय, तुमचे क्लास टेस्ट असतात आणि तुमचे मिड सेमिस्टर एक्झामिनेशन ही 20 मार्काची असते आणि तुमचा जो फायनल पेपर असतो म्हणजे एंड सेमिस्टर एक्झामिनेशन ती तुमची 60 मार्क्सची असते। असा तुमचा टोटल 100 मार्क्सचा पेपर होत असतो आणि डी वाटू युनिव्हर्सिटीमध्ये क्रेडिट सिस्टीम जी आहे ती काम करत असते। आता क्रेडिट सिस्टीम कसे असते किंवा तुमच्या पासिंग कसे असतात हे याच्यावर सर्व ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ चेक करू शकतात। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी ग्रुप ए साठी फर्स्ट सेमिस्टरला कोणता सिलेबस असणार आहे तर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 सर्वात पहिला विषय तुम्हाला बघायला भेटेल। इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 हा सर्वांना असतो, कंपल्सरी असतो ऑल ब्रांचेस। त्यानंतर सेकंड नंबरचा सब्जेक्ट्स असणार आहे तुमच्या इंजिनिअरिंग फिजिक्स, त्यानंतर आहे तुमच्या इंजिनिअरिंग ग्राफिक्स, त्यानंतर आहे कम्युनिकेशन स्किल। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, इंजिनिअरिंग फिजिक्स, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 हे जे आहे तुम्ही 12वीमध्ये ऑलरेडी शिकलेले असतात, त्याला फक्त तुम्हाला रिवाईज करावं लागतं। मित्रांनो, रिवाईज करून तुमचे जे आहेत इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 आणि फिजिक्स तुमचे ऑलरेडी बेसिक कन्सेप्ट्स जे आहेत ते 12वीमध्ये झालेले असतात आणि त्यानुसार तुम्हाला ॲडव्हान्स लेवल या ठिकाणी शिकायला भेटत असते। आता मित्रांनो, इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा जो विषय आहे हा तुमच्यासाठी नवीन आहे।
इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये काय असतं तर तुम्हाला सर्व प्रकारचे प्रोजेक्शन वगैरे शिकवले जातात. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स. मित्रांनो, कम्युनिकेशन स्किल्समध्ये काय असतं तुमच्या कम्युनिकेशन स्किल्समध्ये सुद्धा बेसिक इंग्लिश ग्रामर वगैरे किंवा तुम्ही जे 12वीपर्यंत ग्रामर वगैरे शिकत आलेले आहात, 12वीला तुम्ही जसं इंग्लिश शिकलेले आहात त्यावरच बेस्ड हा सब्जेक्ट ॲडव्हान्समध्ये असतो. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5वा सब्जेक्ट जो असणार आहे तुमचा तो एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. त्यानंतर बेसिक सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्यानंतर तुमचे प्रॅक्टिकल लॅब्स ज्या आहेत त्या असणार आहेत. प्रॅक्टिकल लॅब्समध्ये तुमच्या इंजिनिअरिंग फिजिक्स लॅब, इंजिनिअरिंग ग्राफिक्स लॅब आणि कम्युनिकेशन स्किल लॅब अशा प्रकारे तुमचे प्रॅक्टिकल्स जे आहेत त्या या लॅबवर बेस्ड असणार आहेत. आता मित्रांनो, तुमचा जो बेसिक मेकॅनिकल अँड सिव्हिल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट आहे हा तुमचा ऑडिट सब्जेक्ट आहे, म्हणजे या विषयाचा पेपर काय असतो तुमचा होत नाही. त्यानंतर हे जे तुमचे सर्व वरचे सब्जेक्ट्स आहेत एनर्जी अँड एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगपर्यंत या सर्व सब्जेक्टचे तुमचे 60 मार्क्सचे पेपर असणार आहेत आणि 60 मार्क्सपैकी तुम्हाला एंड सेमिस्टर एक्झामिनेशनमध्ये 20 मार्क्सची जी आहे डी वाटो युनिव्हर्सिटीला पासिंग असते. आता हा सर्व सिलेबस झाला ग्रुप एसाठी. सोबतच मित्रांनो सेकंड सेमिस्टरचा सिलेबससुद्धा आपण पाहूयात. सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला जो आहे बेसिक मॅथमॅटिक्स 2 हा सब्जेक्ट बघायला भेटणार आहे. हे जे आहे तुमचं मॅथमॅटिक्स 1ची ॲडव्हान्स जी आहे ती स्टेप्स असणार आहे. त्यासोबतच इंजिनिअरिंग केमिस्ट्री जो आहे तो यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. मागच्या सेमिस्टरमध्ये ए ग्रुपवाल्यांना इंजिनिअरिंग फिजिक्स होता, या ठिकाणी इंजिनिअरिंग केमिस्ट्री तुम्हाला बघायला भेटणार आहे. सेकंड सेमिस्टरला तुम्हाला महत्त्वाचा एक विषय अजून ॲड होणार आहे तो म्हणजे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. हा विषयसुद्धा फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, हा सुद्धा तुम्हाला ॲड होणार आहे. सोबतच तुम्हाला कम्प्युटर प्रोग्रामिंग सी हा विषयसुद्धा तुम्हाला ॲड होणार आहे. आता मित्रांनो, या फर्स्ट इयरमध्ये जो आहे सर्व इंजिनिअरिंग्सचा तुम्हाला ओव्हरव्ह्यू जो आहे तो बघायला भेटत असतो. त्यामुळे तुम्हाला सर्व इंजिनिअरिंग्सच्या ओव्हरव्ह्यूनुसार जो आहे सिलेबस त्यांनी डिझाईन केलेला आहे. यामध्ये तुम्हाला 3 लॅब्स आहेत आणि एक मिनी प्रोजेक्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला या सेकंड सेमिस्टरमध्ये फील्ड ट्रेनिंग किंवा इंटर्नशिप जे आहे 4 वीकची तुम्हाला करावी लागते. हे जे आहे ते सुद्धा तुम्हाला या सेमिस्टरमध्ये ॲडव्हान्स जे आहे बघायला भेटत आहे. मित्रांनो, सेम पद्धतीने ग्रुप बीचा सिलेबससुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. ग्रुप बीमध्ये तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला इंजिनिअरिंग फिजिक्स होता, या ठिकाणी तुम्हाला ग्रुप बीमध्ये फर्स्ट सेमिस्टरला इंजिनिअरिंग केमिस्ट्री बघायला भेटणार आहे. म्हणजे सेकंड सेमिस्टर जे ए ग्रुपवाल्यांचे असतं ते फर्स्ट सेमिस्टरला बी ग्रुपवाल्यांना असतं मित्रांनो, आणि जे ए ग्रुपवाल्यांना फर्स्ट सेमिस्टर असतं ते बी ग्रुपवाल्यांना सेकंड सेमिस्टर असतं. अशा प्रकारे तुम्हाला जो आहे सिलेबस डिझाईन केलेला असतो. आता मित्रांनो, जसे तुम्ही खाली स्क्रॉल करणार आहात तुम्हाला टॉपिक वाईज जे आहे सिलेबस युनिव्हर्सिटीने डिझाईन करून दिलेला आहे. या ठिकाणी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1ची जर आपण बात केली तर त्यामध्ये तुम्हाला लिनियर अल्जेब्रा अँड मॅट्रायसिस असं बघायला भेटत असेल. 2 नंबरचे युनिट तुमचं पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन बघायला भेटत असेल. त्यामध्ये तुम्हाला पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट अँड हायर ऑर्डर, त्यानंतर होमोजिनियस फंक्शन, युलर्स थेरम अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सिलेबससुद्धा त्यांनी डिटेल्ड डिफाईन दिलेला असतो. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी काही टेक्स्ट बुक्स जे आहेत ते रेफर करायला दिलेले असतात. या ठिकाणी मित्रांनो निरालीचे सुद्धा तुमचे टेक्स्टबुक येत असतात आणि सोबतच तुम्ही या ठिकाणी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सला BB सिंग यांचे जे आहे पुस्तक तुम्ही वाचू शकतात. त्यामध्ये तुम्हाला A to Z D वाटो वाईज सिलेबस जो आहे BB सिंग यांच्या पुस्तकात तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व प्रकारचा सिलेबससुद्धा बघायला भेटणार आहे मित्रांनो. आता यासाठी तुम्हाला जो आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर आपण जो आहेत व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहेत फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयांना अनुसरून. तर या PDF ची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व प्रकारचा सिलेबससुद्धा चेक करू शकतात. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्वांना कळालं असेल की डी वाटो युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा सिलेबस कशा प्रकारे असतो. मित्रांनो, आपण या चॅनलवर डी वाटो युनिव्हर्सिटीच्या फर्स्ट इयरमधून ग्राफिक्स हा सब्जेक्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि सोबतच वेगवेगळ्या सब्जेक्टचे नोट्ससुद्धा तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा व्हॉट्सअप चॅनलवर किंवा इंस्टाग्राम चॅनलवर तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही आपले चॅनलसुद्धा जॉईन करू शकतात.
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.